आयुष्याचे पानं सारताना ते 7 दिवस आठवताच मन अगदी भारावून जातं. आणि हा बॅच त्या 7 दिवसांचा साक्षीदार आहे. आणि त्या आठवणी लिहून पुन्हा जिवंत करावंसं वाटतं. आठ डिसेंबर 2024 COEP टेक NSS अंतर्गत शिडीम या गावात 7 दिवसीय शिबिरासाठी आमचा प्रवास सुरू झाला. तर या 7 दिवसीय शिबिरचा पहिला दिवस आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व दिवसभर ऊर्जा भरण्यासाठी दररोज सकाळी योगाने सुरुवात व्हायची. त्यात कधी झुंबा, सूर्यनमस्कार व विविध खेळ करून ते रंगल्या जाई. आता भरपूर उत्साहाने गावाशी एकरूप होण्यासाठी प्रभात फेरीची तयारी चालू झाली. गावाचे असलेले मुख्य 4 भाग शिंदेवाडी, धनवेवाडी, गावठाण आणि बौद्ध वस्तीमध्ये प्रभात फेरीमार्फत जनजागृती करण्यात आली व गावाला आमचा परिचय करून दिला. ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर एक सुंदर असे व्याख्यान आयोजित करण्यात आले. नकळत विकासाच्या नावाखाली निसर्गाचा घेतलेला घोट याचे गांभीर्य पटवून दिले. बरेच निसर्ग संवर्धनासाठी अग्रेसर असलेले NGO बद्दल माहिती देखील मिळाली. या क्षेत्रातील अनेक व्यावसायिक संधी वापरून मी माझ्या परीने संवर्धनास कसा हातभार लावू शकतो याचे उपाय मिळाले. आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता, कारण आज आरोग्य शिबिर होणार होते. आम्ही घरोघरी जाऊन याचा प्रचार केला आणि इतर तयारी देखील केली. सकाळी 11 वाजतापासून ते थेट सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोकांनी छान प्रतिसाद दिला व भरपूर प्रेमही दिले. या शिबिरामध्ये लोकांच्या ब्लड, हेमोग्लोबिन, शुगर, ब्लड प्रेशर याच्या अनेक टेस्ट झाल्या आणि औषधी दिल्या. सायंकाळी मोकळा मिळालेला वेळ खेळांमध्ये रंगला आणि त्या दिवसाचा हर्ष, विनोद, आठवण नेहमीच स्मरणात गुंफल्या गेली. सारे अनोळखी चेहरे आता परिचयाचे झाले होते. आम्ही उत्साहाने सगळ्या गोष्टीत सहभागी होऊ लागलो. आज सारे उत्साहाने तयारी करू लागले, कारण आज शाळेला भेट द्यायची होती. जणू आमच्याच बालपणात वापस जायचा आनंद आम्हाला होत होता. मुलांचा उत्साह आम्हाला खूपच प्रोत्साहन देणारा होता, ज्यात आम्ही ओरिगामी, कथावाचन, खेळ, चित्रस्पर्धा असे वेगवेगळे उपक्रम घेतले. बरेच साधने, सोयीसुविधा नसून सुद्धा अख्खं जग कवटाळ्याचं स्वप्न या मुलांमध्ये दिसत होतं. शाळेतल्या अल्पशनात सारे मुलं ओळखीचे झाले होते. एवढी निरागसता? खरंय, लहानपण देगा देवा हे अगदी समर्पक वाटू लागतं. आजच्या व्याख्यानाचा विषय होता एड्स आणि HIV अवेअरनेस. हे रोग टाळण्यासाठी काय काय केले पाहिजेत, नेमका हा रोग कशाने होतो आणि झालाच तर त्यावरचे उपचार काय, अशा अनेक अज्ञात गोष्टी आणि त्याच्या गांभीर्याची माहिती या सत्रातून मिळाली.
गावातच पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रस्थान असलेलं ठिकाण म्हणजे अंजनवेल. अंजनवेल हे ॲग्रो टुरिझमसाठी प्रख्यात आहे. स्थायी वनस्पतीलाच प्राथमिकता देऊन त्यांची लागवड करत त्यांनी सुंदर, नजरेस भावणारी अशी वनराई उभारली आहे. त्यांनी अनेक छोट्या रोपट्यांपासून आम्हाला माहिती दिली. सजावट म्हणून वापरलेल्या अनेक लोककलांची माहिती देखील सांगितली. निसर्ग जोपासता व्यवसाय आणि रोजगार कसा प्राप्त होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण. उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अडचणी चालत असताना आम्हाला जाणवलं, 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी मुलं फारशी जागृत नाही. इतर शाखांबद्दल तर पुरेशी माहितीच नाही. यासाठी आम्ही शाळेला भेट देऊन करिअर गायडन्स म्हणून प्रेझेंटेशन दिले. बरेच अज्ञात असलेले क्षेत्र उलगडण्यास यातून फार मदत झाली. सोबतच शाळेला ई लर्निंग करण्यासाठी अंदाजे खर्च आणि मार्ग आखला. मध्यंतरात वृक्षारोपण करून या वसुंधरेस साथ घातला आणि अलंकारित करत या मनोरम्य दिवसाचा निरोप घेतला. आजकाल घरातील आर्थिक आव्हान पाहता गावामध्ये महिला सशक्तीकरण व्हावं या हेतूने महिला बचत गट यावर एक व्याख्यान घेतले. आर्थिक साक्षरता, गृहउद्योग, पैशांची बचत कशी करता येईल, ज्यामधून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल यावरही विचार मांडला गेला. त्यानंतर COP टेक NSSचे प्रोग्राम ऑफिसर रश्मी कुलकर्णी मॅम यांच्या सहकार्याने हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पाडला व आलेल्या सर्व महिला गावकऱ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. आपत्ती ही एखाद्यावर कधीही येऊ शकते, पण ती व्यवस्थितपणे हाताळून त्यापासून कमीत कमी नुकसान होणे हे मात्र शाश्वत आहे. याच विचारावर अतिशय उत्साही व्याख्यान योगेश परदेशी सर यांनी घेतले. प्रथमतः आपत्ती म्हणजे काय यापासून सुरुवात करून तर थेट कल्पनांच्या पलीकडच्या घटनांचं गांभीर्य सरांनी आपल्या विनोदी शैलीतून मनात रुजवून दिलं. त्यानंतर लगेच आपत्ती बचाव यावर एक कार्यशाळा देखील घेतली, ज्या सर्वांनी उत्साहाने सहभागी होत आपत्ती व्यवस्थापन या विषयाचे शिक्षण घेतले. वेगवेगळ्या परिस्थितीत कोणता प्रथमोपचार केला पाहिजे, कोणती भूमिका घेतली पाहिजे यासारखे अनेक प्रश्नांवरची उत्तरे मिळाली आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम बनवलं. काही दिवसांच्या सर्व्हेनंतर गावच्या कॉन्टूर मॅपच्या साहाय्याने गावाचा 3D मॉडेल उभारण्याची सुरुवात झाली. यातून काही वर्षांनी गावात विविध उपक्रम साध्य करून भविष्यातील विकसित शेडिंग बनविण्याचा निर्धार झाला, ज्यामध्ये शेडिंग, सोलार, विंड टर्बाईन, हॉस्पिटल, मोठी दुकाने यांनी समृद्ध असेल असा विचार ध्यानी ठेवून अखेर आमच्या मनी असलेला विकसित शेडिंग जन्मास आला. गावच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने पवित्र असलेल्या तिकोना किल्ल्याला आम्ही भेट दिली व तिथले वैशिष्ट्य जाणून घेतले. इतिहासाची ग्वाही देणाऱ्या या चिरंतन बलाढ्य भिंती पाहून खरोखर छाती अभिमानाने फुलते. पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्ड म्हणजेच PBR गावाचा आढावा घेत असताना विखुरले पण दुर्लभ अशा वनस्पती, जीवजंतू व एकंदरीत गावातील जैवविविधता याची एका जागी नोंद केली व हीच वैविध्यता आपल्या गावाची ओळख म्हणून पर्यटनास बळ देईल. त्याबरोबरच काही मुलांनी गावच्या रस्त्या लाईटींचा सर्वे केला, ज्यात बंद पडलेले खांब आणि नवीन खांब यांना गृहीत धरून कमीत कमी पैशांमध्ये सौर ऊर्जेची लाईटी लावण्यासाठी सोलार एस्टिमेशन काढलं. एवढ्या दिवसात गावाच्या बरेच समस्या, वैशिष्ट्ये, प्रथा, विचार, समजुती बऱ्यापैकी ओळखीच्या झाल्या होत्या. तरी गावातील चुकीच्या समजुतींचा आरसा गावकऱ्यांना दाखवण्यासाठी आता पथनाट्य करायचे होते. आम्ही अनुभवलेले विचार जसे लवकर शिक्षण सोडणे, मुलींना कमकुवत समजणे
आणि कचरा करणे ह्या समस्या आम्ही नाटकरूपी गावकऱ्यांसमोर प्रस्तुत केल्या. सात दिवसांपूर्वी कितीतरी प्रश्नांसोबत झालेल्या या प्रवासाची सुरुवात आणि आज परतीच्या वाटेवर आठवणींच्या ओलाव्याने मन भरून येते. गावातील प्रेम, आपुलकी, सौहार्द हा कायमस्वरूपी या स्मरणात राहील. NSS म्हणजेच मला समाजाशी जुळवणारी एक नाळ, आयुष्यभर पुरणारी अशी आठवणींची शिदोरी, अगदी आकाशासारखं निरभ्र नितळ मिळालेलं प्रेम आणि NSS म्हणजेच मला मिळालेलं कुटुंब.